हॅलो गाईज, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की म्हणजे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की आमच्या घरी छोटीशी पूजा आहे आणि त्याचीच आज तयारी म्हणजे चालू आहे. सकाळी मी लवकरच उठले, आंघोळ वगैरे झाली आणि नैवेद्याची तयारी करत होते. नैवेद्य म्हणजे त्यासाठी पूजेसाठी भात आणि दिवे वगैरे लागणार होते. तर दिव्यासाठी ते कणिक मळून घेतली आणि भात पण लावून घेतला आहे. आणि बाहेर पाहू शकता की पूर्णपणे उजेडलं नाही आणखी, कारण मी लवकरच उठले होते. 4:30 ते 4:45ला उठले होते आणि बाहेर थोडासा अंधारच आहे आणखीन. आणि म्हणजे मी तयारीला वगैरे आता लागले, कारण आज म्हणजे पूजा तर आहेच, पण 5 सुवासिनी पण जेवू घालायच्या होत्या, तर त्यासाठी पुरणाचा स्वयंपाक पण बनवायचा होता. त्यानंतर पूजा वगैरे पण आता करून घेणार आहे लगेच. आणि तुम्हाला माहिती आहे की पुरणाचा स्वयंपाकाला वेळ लागतो. आणि ते सुवासिनींना देण्यासाठी साड्या वगैरे पण आणल्या होत्या, म्हणजे एक दिवस अगोदरच आणून ठेवलं होतं. म्हणजे साड्या आणि ब्लाऊज पीस वगैरे जे की बायकांना द्यायच्या होत्या. आणि पुरणाचा स्वयंपाकाला म्हणजे टाईम पण लागतो, कारण पुरणाचा स्वयंपाक नंतर पूजा वगैरे पण मांडायची होती, म्हणजे ब्राह्मणच मांडणार होता, पण टाईम लागतो. आणि ते चौरंग वगैरे आणून ठेवले होते, कारण 4 ते 5 चौरंग लागत होते पूजेसाठी, तर त्यामुळे 2 ते 3 बाहेरून आणले होते आणि 2 आमच्याकडे ऑलरेडी होते. त्यानंतर दिवे वगैरे बनवून घेतले. पूर्ण 9 दिवे बनवले होते मी, कारण 8 छोटे बनवायला सांगितले होते आणि 1 मोठा, तर 9 दिवे बनवून घेतले. भात पण शिजला होता आणि आता चांगल्या प्रकारे उजडले आहे, तर रांगोळ वगैरे पण काढून घेतली. साधी सिंपलच रांगोळ काढली, कारण जास्त काही मोठी काढत बसले नाही मी, कारण बाहेर तुम्ही बघू शकता की वाळू वगैरे म्हणजे पडलेली आहे आणि घर पण म्हणजे थोडंसं बांधकाम आणखीन पूर्ण झालेलं नाही, तर त्यामुळे घरात पण थोडीशी धूळ वगैरे, सिमेंट वगैरे असं ते चालूच आहे. त्यामुळे छोटीशी रांगोळ वगैरे काढून घेतली. नंतर चांगले म्हणजे छान अशी पूजेची तयारी केली, जसं की पूजेसाठी जे जे लागतं साहित्य, हळदी, कुंकू, तांदूळ वगैरे, नंतर साखर, गुलाल, ते सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं मी. या ऐन वेळेला म्हणजे गडबड व्हायला नाही पाहिजे आणि आपल्याला सापडत पण नाही ऐन वेळेला, त्यामुळे अगोदरच पूर्ण रेडी केलं. जे जे मला आठवलं आणि म्हणजे जे जे मला हे होऊ लागलं ते ते मी तयारी त्याची करून ठेवली होती. आणि बाकीचं आता पुरण वगैरे पण टाकायचे, तर तुम्ही पाहू शकता की म्हणजे थोडंसं धावपळ आणि गोंधळ होतो. म्हणजे असं काही पूजा वगैरे सुवासिनी जेवू घालायचं म्हटलं की, तर आता इथं पुरण वगैरे मी लगेच शिजवून घेतलं आणि लगेच मिक्सरमध्ये मी वाटून पण घेणार आहे, म्हणजे एक एक काम होऊन जातं. आणि बघू शकता की खूप छान प्रकारे पुरण शिजलेलं आहे, तर आता लगेच वाटून घेते. आणि अशा प्रकारे छान सुंदर अशी पूजा मांडून घेतली होती, तर बघू शकता की किती म्हणजे प्रसन्न वाटतंय. आणि खूप सुंदर अशी पूजा मांडली होती खरंच. आणि छान प्रकारे पूजा वगैरे झाली. नंतर पाहू शकता तुम्ही की इकडे मी रात्री इडलीचं भिजवायला ठेवलं होतं. तांदूळ आणि डाळ भिजून मिक्सरमध्ये वाटून ठेवली होती, तर किती छान फर्मेंटेशन झालेलं आहे. कारण श्रीजाला इडली म्हणजे खाण्याची इच्छा झाली होती, तर तिला टिफिनमध्ये आज इडलीच द्यायची होती. आणि मी यामध्ये म्हणजे काहीच मिक्स करणार नाही, खायचा सोडा किंवा विनो काहीच नाही टाकणार, कारण खूप छान फुललेलं आहे पीठ. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे म्हणजे याला काही जास्त गरज नाही लागणार खाण्याचा सोडा वगैरे टाकण्याची, कारण खूप छान याच्या इडल्या फुलतात. आणि आता इडली वगैरे बनवून घेणार आहे, तिला टिफिन बॉक्समध्ये पण इडलीच द्यायची. दुपारच्या वेळेस मी ते डोसे बनवायला घेतले होते, त्याच बॅटरचं इडली डोसे. आणि पाहू शकता की खूप छान म्हणजे हा इडलीचा डोशाचा तवा जो आहे ते म्हणजे खूप छान आहे, त्याच्यात म्हणजे बिलकुल चिकट नाही आहे डोसा, आणि खूप मस्त म्हणजे डोसे होतात त्यावर. तर दुपारच्या वेळेस डोसे वगैरे बनवून घेतले होते मी आणि खूप छान बनले होते डोसे. तर म्हणजे आपण जे बॅटर इडलीसाठी होतं त्याचं म्हणजे आपल्याला 2-3 पदार्थ तर बनवताच येतात. आणि मी तर म्हणजे जेव्हा कधी पण भिजू घालते तेव्हा तर 2